नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण हे बघा मित्रांनो, आता रमा आणि अक्षय मनातून नातं संपवायला तयार नसतात, परंतु आता एकमेकांना जलस्वी फील करून आता ह्या एकमेकांच्या मनात आपल्या नातेविषयी काय भावना आहे, एकमेकांना तर एकमेकांची अगदी आवड असते, दोघांनाही आता अगदी सोडायचं नसते, परंतु कोणीही अगदी दाखवायला तयार नसतो. रमाच्या मनामध्ये अक्षयविषयी खूप प्रेम असतं आणि अक्षयच्या मनामध्ये आता रमाविषयी खूप प्रेम असतं. कारण आता रमा अक्षय कधीही वेगळं न होणार आहे असं त्यांना माहिती आहे. परंतु आता रमाचा आता एक वेगळा गैरसमज अक्षयने करून दिलेला असतो, ते पण केवळ जलस्वी फील होण्यासाठी. आणि इतकं जलस्वी फील करून आता रमा धावत आपल्याकडे येईल आणि तिच्या मनातील सगळं काही ती आपल्याला सांगेल असं आता अक्षयला वाटत असतं. परंतु होतं मात्र तसं नाही. कारण रमा कधीही अक्षयला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणार नसते. स्वतः ती त्रास सर्व सहन करेल, परंतु अक्षयला त्याबद्दल काही ती सांगणार नाही हे आता अक्षयने ओळखलेलं असतं. म्हणून आता ती फक्त अक्षयला म्हणत असते की काही झालं तर मी तुम्हाला शेवटचा निरोप द्यायला आले, त्यामुळे आता हा शेवटचा निरोप आहे आणि आता यापुढे आपण नाही भेटायचं. आता काही झाले तरी सोरा तुमची काळजी घेणारी अगदी परफेक्ट बायको तुम्हाला मिळालेली आहे. माझ्यापेक्षा ती तुम्हाला जास्त सुखात ठेवील, त्यामुळे मला फक्त तुमच्या आणि आरोहीची काळजी होती, बाकी मला काही नव्हतं. तुमचा प्रश्न होता म्हणून मी आता तुमच्यामध्ये आणि सोरामध्ये अगदी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मला माफ करा. परंतु आता मात्र अक्षयला असं झालेलं असतं की आता रमाला काय असं सांगायचं. आणि आता जो काही सोराने त्याला सांगितलेलं आहे की तू एकांतात रमाला भेट, तुझ्या मनात जे काही आहे ते रमाला सांग, आत्तापर्यंत एकमेकांच्या मनात जे काही आहे ते एकमेकांना कळून द्या. आणि हे बघ, मी रमाच्या डोळ्यात तुझ्या विषयी असणारं प्रेम बघितलेलं आहे, नक्कीच रमा तुझं ऐकेल, असं काहीतरी प्लॅन करून तिला भेटायला बोलव, असं मात्र आता सोराने त्याला दिलेला हा उपदेश असतो. आता मित्रांनो, म्हणजे आता रमा आणि अक्षय यांच्या नात्याला आता दोघांनी संपवण्याचा इतका प्रयत्न केलेला आहे, ते पण विठू माऊलीच्या साक्षीने. परंतु होतं मात्र काय, आता विठू माऊलीच आता रमा अक्षयच्या मंगळसूत्राला अगदी पावित्र्याचा आशीर्वाद देऊन शेवटी कुंकवाच्या टिळ्याने मात्र आता हे मंगळसूत्र आहे ते अगदी म्हणजे पावन झालेला आहे आणि त्याला आशीर्वाद आता विठू रायांचा भेटलेला आहे. म्हणून आता ह्या मंगळसूत्राच्या साक्षीने मात्र आता आणि विठुरायाच्या आशीर्वादाने आपले रमा आणि अक्षय यांच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो आणि शेवटी दोघं आता सगळं काही विसरून आपल्या नात्याला कसं नवीन नाव देतात. आणि शेवटी आता रमा अक्षय यांचं जे मिलन आहे तर ते एकत्र येऊन कसं होते आणि पुन्हा आता अक्षय आता विठुरायाच्या आशीर्वादाने मिळालेले हे मंगळसूत्र आहे तर ते आपल्या रमाच्या गळ्यात कसं घालतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो, मालिकेमध्ये आपण असे बघत आलो का आता रमा आणि अक्षय एकमेकांच्या अगदी खूप जवळ असतात, परंतु रमासुद्धा अक्षयला विसरायला तयार नाही आणि अक्षय तर रमाला विसरायला तयार नसतो. आता रमा ही अगदी डोळ्यातील पाणी इतकं लपवण्याचा प्रयत्न करत असते, पण ज्या क्षणाला आता अक्षय हा अण्णांना येऊन भेटतो आणि अण्णांना म्हणतो तुम्ही हे सगळे प्रश्न आहे तर ते मला विचारू नका, कारण तुम्ही रमाच्या मनाला एकदा विचारा की ती हे जे लग्न साईबरोबर करत आहे त्यात ती खुश आहे का, आनंदाने तिने हा निर्णय घेतला का, हे सर्व काही तिला विचारा. तेव्हा आता अण्णांनी खरंच घरी आल्यानंतर रमाला हा प्रश्न विचारलेला असतो आणि त्याच वेळेस आता रमा म्हणून गेलेली असते की हे बघा, अक्षयबरोबर जे आयुष्य मी घालवलेले आहे ते कधीही नाही विसरू शकत, कारण अक्षयचं प्रेम आणि माझं प्रेम एक वेगळं आहे. अक्षयबरोबर राहिलेले प्रत्येक क्षण मी कधी विसरू नाही शकत. आता अण्णांच्या मनामध्ये मात्र आता एक वेगळीच भावना निर्माण होते, कारण रमा अगदी कशातही अगदी सुखी नाही. जरी तिचं साईबरोबर लग्न ठरलं असेल पण तरी सुद्धा ती साईबरोबर सुखी होणार नाही हे अण्णांनी सुद्धा आता ओळखलेलं आहे. कारण आता रमाच्या डोळ्यात असणारं जे पाणी आहे
ते मात्र अक्षयच्या प्रेमाविषयी आहे, अक्षयच्या भावनेविषयी आहे. आणि आता काही झालं तरी अक्षयच्या आठवणी तिला अगदी वेगळं होऊन देत नाही. अक्षयच्या आठवणी तिला सतावत आहे, ती सारखी रडत आहे आणि आपल्या डोळ्यातील ती पाणी लपवत आहे. पण नाही, आपण जे काही करतो ती चूक करत आहोत. आणि आता इतक्या प्रेमाने आपण मोकळेपणाने रमाला हा सर्व प्रश्न विचारले आणि रमाने सुद्धा आता त्याचं खरं खरं उत्तर दिलं. आपण कुठे काही चुकतो का काय रमाचं लग्न साईशी करून, असे आता गिल्टी फील भावना अण्णांच्या मनात सुद्धा निर्माण झालेली असते. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षयने रमाला अगदी विचारलेलं असतं की हे बघ, एकदा तुला नात्याचं शेवट करायचं आहे ना रमा, तू एकदा फक्त मला एकदा भेट आणि एक संपूर्ण दिवस मला भेटायचा आहे. कारण आत्तापर्यंत आपण जे काही आयुष्य जगलो, ज्या काही आठवणी एकमेकांच्या बरोबर घालवल्यात, जे काही प्रेमाचे क्षण आहे, आनंदाचे क्षण आहे, दुःखाचे क्षण आहे, ते सगळे क्षण मला तुझ्यासोबत एका दिवसात जगून घ्यायचे आहे. आणि परत आपण एकत्र येऊ किंवा नाही हे मला माहिती नाही, पण प्लीज रमा माझं ऐक. आणि जर तुला माझं ऐकायचं असेल तर मी तुला सांगेल त्या ठिकाणी मात्र तू भेटायला येशील, परंतु येताना मात्र मी तुला जे सांगत आहे ते तर अगदी करून यावं लागेल. तसं तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तुम्हाला भेटायला तयार आहे की नाही आणि ते सर्व करायला तयार आहे की नाही. तेव्हा आता रमा तर आता अक्षयचा हात धरते आणि अक्षयच्या हातामध्ये हात देऊन वचन देते की अक्षय, मी तुमच्याबरोबर तुम्हाला अगदी मनसोक्त भेटायला तयार आहे. ज्या आठवणी आपल्याला इतके दिवस आपण जगत आलो, तर त्या आठवणींना उजाळा देऊन मात्र जे क्षण आपण आज जगत आहोत त्या क्षणापर्यंत मला तुमच्याबरोबर सगळ्या काही आठवणी जगायच्या आहेत. एक दिवस काय, अगदी 24 तास मी तुमच्याबरोबर आहे आणि जे काही आपल्याला जगून घ्यायचे आहे तर ते आठवणींनी अगदी जगून घ्यायचं आहे. आणि उद्या परत आपण एकत्र येऊ किंवा नाही येऊ सांगू शकत नाही. आणि आता अक्षयने रमाला जो काही अगदी एका पहिल्या भेटीतला जो ड्रेस आहे तो ड्रेस मात्र घालून येण्यासाठी सांगितलेला असतो. आणि ज्या 2 वेण्या आहे, आता मोकळे केस न सोडता 2 वेण्या घालून येण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा आता रमा तर अगदी खरंच रेडी होते. रमाला आनंद वाटतो कारण अक्षयला आता जुन्या वेशामध्ये भेटायला जायचं आहे आणि आज अक्षयबरोबर आहे, त्यामुळे आज आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. म्हणून आता रमा अगदी नाराजच असते आणि तिला नाराज असते ह्या गोष्टीचा की अक्षय स्वराबरोबर लग्न का करत आहे हेच तिला नाही कळत. म्हणून ती सारखी आता नाराज असते आणि अगदी ठरलेल्या ठिकाणी मात्र घाईने मात्र आता अक्षय आणि रमा हे भेटायला येतात. आणि तेथे आल्यानंतर मात्र रमाने 2 वेण्या अगदी घालून ठासून आणलेल्या असतात. ज्या पहिल्या 2 वेण्या आहे म्हणजे रमा आणि अक्षयची जी पहिली भेट झाली होती एका भांडणातून, एकमेकांना झालेली धडक, आणि आता सुद्धा सेम अगदी अनुभव तसाच घडलेला आहे. तर आता रमा 2 वेण्या अगदी घालून ठासून तेथे ठरलेल्या ठिकाणी भेटायला येते. अक्षय सुद्धा आता पहिल्या भेटीत जो काही आता जो त्याने ड्रेस घातलेला असतो तो ड्रेस घालून मात्र तो रमाला अगदी भेटायला येतो. दोघेही छान तयार होतात. आता दोघांना भेटण्याची एकमेकांना खूप आतुरता तर लागलेली असते. आणि जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतात तर तेव्हा मात्र आता दोघांची धडक होते. आणि दोघांची धडक झाल्यानंतर मात्र आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि रमा मात्र अक्षयकडे बघते. रमा आता अक्षयला विचारते की तुम्ही सुद्धा आता आपल्या पहिल्या भेटीत जो काही ड्रेस घातलेला आहे तर तो ड्रेस घातला चक्क. तर अक्षय म्हणतो की हो, तू सुद्धा तो ड्रेस घातलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तू 2 वेण्या सुद्धा घालून आली. तेव्हा दोघे आता अगदी एकमेकांकडे बघत असतात आणि तो रमाला म्हणतो की तू खरंच खूप सुंदर दिसत आहे 2 वेण्यामध्ये. आणि रमा अक्षयला म्हणते की तुम्ही ह्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहात. आणि आता मात्र त्या दोघांची धडक झाल्यामुळे आता रमा जे काही पहिल्या क्षणात बोललेली आहे, अगदी डोळ्यात तुझ्या काही मिरचीची फूड वगैरे गेलेली आहे का. आणि तेव्हा मात्र आता आजूबाजूचे लोक मात्र तिथे एकत्र त्यांच्या जवळ येऊन जमतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही नाही, आमचं जुनं आहे ते आम्ही आमचं सॉर्ट आउट करून घेऊ, तुमची गरज नाही. तेव्हा आता आजूबाजूचे जमलेले लोक आहे तर ते तिथून निघून जातात. तेव्हा आता रमा म्हणते की हे आपली पहिलं भांडण आणि पहिली भेट. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा म्हणते की मला त्या सर्व जुन्या आठवणीमध्ये नाही रमायचं, असे बोलून ते आता तिथून जायला निघते. परंतु अक्षय तिचा हात धरतो आणि हे बघ, आपलं काय ठरलं होतं की आपल्याला ते कायमचं संपवायचं आहे. मग पुन्हा एकदा त्या भूतकाळातील ज्या आठवणी आहे तर त्या आपल्यासोबत आपल्याला जगायच्या आहे. म्हणून तो रमाला थांबवतो आणि रमा तयार होते. तेव्हा मात्र आता ज्या मंदिरात ते अगदी एकदा आलेले असतात आणि त्याच मंदिरात मात्र रमा अक्षय दर्शन घेण्यासाठी गेलेले असतात. आता जे त्यांच्याबरोबरच्या आठवणी आहेत तर त्या सगळ्या काही आठवणी त्यांना विसरायच्या असतात असं दोघांनीही ठरवलेलं आहे. परंतु दोघांचं मन दोघांना मानायला तयार नाही.
आता दोघे एकत्र येतात आणि पहिल्या दिवसापासून त्यांची भेट जेव्हा झालेली आहे ते सर्व काही क्षण आता दोघांना आठवत असतात. कारण आता लग्नाचे क्षण आहेत. सगळे क्षण मात्र रमा आणि अक्षय या दोघांना आठवतात. पहिला पाऊस, पहिली ती भेट आणि पहिला प्रेमाचा जो काही प्रपोज केलेला क्षण आहे ते सर्व काही आता दोघांना आठवत असते. आणि तसतसे दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांपासून दूर जाण्याचं जे काही त्यांना दुःख होत आहे ते डोळ्यात एकमेकांच्या दिसत आहे. म्हणून मात्र आता अक्षय रमाला म्हणतो की तू तर आता तुझ्या नवीन जीवनाला सुरुवात करणार आहे. तर रमा म्हणते की तुम्ही सुद्धा तुमच्या नवीन जीवनाला आता स्वराबरोबर सुरुवात करत आहोत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा मला तुला एक सांगायचं आहे. हे बघ, आज मात्र मी तुझ्यापासून जे लपवलं होतं तर ते आज विठुरायाच्या साक्षीने मी तुला सांगणार आहोत. म्हणून आता दोघंही जवळच असणाऱ्या त्या विठुरायाच्या मंदिरात येतात. अक्षयने मात्र ते रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र तो आपल्यासोबत घेऊन आलेला असतो. कारण आता त्याला ते मंगळसूत्र रमाच्या गळ्यामध्ये घालायचं आहे. पण आता ते रमाचे जे वागणं आहे, रमाचं जे काही आता हावभाव आहे ते ओळखून मात्र आता त्याला हे सर्व निर्णय घ्यायचा असतो. आणि आता तो विठुरायाच्या साक्षीने मात्र रमाला हे सर्व सांगणार असतो. आणि आपण स्वराबरोबर कोणत्याही नात्याला सुरुवात केली नाही हे सुद्धा मात्र आता त्याला सांगायचं आहे. कारण तू साईबरोबर लग्न करायला तयार झालीस, मग तुला विसरण्यासाठी आता मला स्वराबरोबर हे प्रेमाचं नाटक करावे लागले. आणि आता स्वराचा आणि माझा काही संबंध नाही. कारण स्वरा आहे तरीही आता बाबांच्या मित्राची मुलगी आहे. ती फक्त आपल्या दोघांना एकत्र आणण्यासाठी येथे आली होती. आणि तिने जेव्हा तुझ्या डोळ्यातील प्रेम पाहिलं आणि त्याच वेळेस ती मला म्हणाली की अक्षय, रमा तुझी वाट बघत आहे. मग रमा, तू सगळ्यांशी खोटं बोलू शकते परंतु मनाशी कधीही खोटं नाही बोलू शकत. मग नक्की तू मला सांग, तू मला विसरायला तयार आहेस का? आणि साईबरोबर लग्न करून तू सुखात राहणार आहेस का? तेव्हा आता रमा म्हणते की ती माझं मी बघून घेईल, मी तुम्हाला नाही सांगू शकत. आता अक्षय म्हणतो की एकदा तू मला सोडून गेली होती ते केवळ साईसाठी. रमा म्हणते की मी साईसाठी तुम्हाला सोडून गेले नव्हते. अजूनसुद्धा मी तुम्हाला ते सत्य जर सांगितले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आत्यावरचा जो काही विश्वास आहे तो तुमचा विश्वास उडेल. कारण मला घरातून बाहेर काढणारी तुमच्या आत्या आहे आणि त्या आत्यावर तुम्ही खूप मनापासून विश्वास ठेवलेला आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की तुझी काहीच चूक नव्हती रमा, तू सांगायला हवं होतं मला त्यावेळेस की तुम्हाला सोडून चालली म्हणून. रमा म्हणते की त्यावेळेस तुम्ही ऐकून घ्यायला तयारच नव्हतात. कारण आत्याबाईंनी मात्र जे काही तुमच्या डोळ्यावर जी अंधविश्वासाची पट्टी बांधली होती, म्हणजे माझ्यावरचा विश्वास तुमचा पूर्णपणे संपलेला होता आणि तुम्ही फक्त इरावती आत्यांचं ऐकून घेत होतात. त्यामुळे आता मी कधीही तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केलात पण कधीही तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तेव्हा आता रमा आणि अक्षय त्या मंदिरामध्ये येतात आणि अक्षय तिला ते मंगळसूत्र दाखवतो. ते मंगळसूत्र बघून आता रमाला तो पुन्हा क्षण आठवतो. अक्षयने मात्र तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातल्याचे क्षण. आणि त्याच वेळेस आता रमा म्हणते की अक्षय, हे बघा हे मंगळसूत्र. तर अक्षय म्हणतो की हो, हीच आपल्या नात्याची शेवटची आता आठवण आहे. आणि ती आठवणसुद्धा आता आपल्याला विठुरायाच्या पायाशी अर्पण करायची आहे. कारण जे नातं राहिलंच नाही तर त्या नात्यामध्ये आता आठवणी ठेवून उपयोग काय? आणि ज्या वस्तू आपल्या आहेत तर त्या वस्तूसुद्धा ठेवून काही उपयोग नाही. त्यामुळे आता ही आपल्या लग्नाची एक निशाणी होती आणि ही निशाणी मात्र आपण विठुरायाच्या पायाशी ठेवू आणि आपलं नातं संपूयात. आज जे काही जगायचं आहे एकमेकांच्या सोबत ते जगून घ्यायचं आहे, परत एकमेकांना नाही भेटायचं. आणि दोघंही आता विठुरायाला हात जोडतात आणि आता दोघं एकमेकांकडे पाहत असतात. रमा आता अक्षयकडे बघत असते, डोळ्यामध्ये पाणी असतं. अक्षय रमाकडे बघत ते मंगळसूत्र आता रमाला दाखवतो. रमा म्हणते की अक्षय, हे काय आहे? आपलं अगदी साक्षीने घातलेलं मंगळसूत्र, देवाच्या साक्षीने. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हो, कारण देवाच्या साक्षीने मात्र हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात घातलं होतं आणि त्या देवाच्या साक्षीने आपण एकत्र आलो होतो. मग आज सुद्धा याच देवाच्या साक्षीने मात्र आपण वेगळे होत आहोत. तेव्हा आता अक्षय आपल्या हाताने ते मंगळसूत्र आहे तर ते विठुरायाच्या पायाशी ठेवतो आणि डोळ्यामध्ये खूप पाणी असतो. तर रमा म्हणते की देवा, अरे तुझ्या साक्षीने तर आम्ही एकत्र आलो होतो, पण आज मात्र, आणि देवा हे बघ, आजपासून हे नातं आहे तर ते तुझं तुला अर्पण आहे. हे
अगदी ऐकल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय आता डोळ्यामध्ये पाणी आणत रमाकडे पाहत असतो आणि आता मात्र आमचा ह्या मंगळसूत्रावर काही हक्क उरलेला नाही असे जेव्हा आता रमा पुन्हा म्हणते तेव्हा अक्षय तिच्याकडे धक्क्याने बघत असतो आणि रमाच्या डोळ्यात पाणी असतं. रमा मात्र अक्षयकडे रडतच पाहत असते. अक्षय मात्र आता ते मंगळसूत्र आहे तर विठुरायाच्या पायाशी ठेवून आता दोघंही नमस्कार करून तेथून जायला निघतात आणि तोच आता अगदी एक वाऱ्याची अशी झुळूक येते आणि एका क्षणात एक चमत्कार झाल्यासारखा होतो, कारण इतका वारा सुटलेला असतो. घंटेला घंटा नाद होत असतो आणि आता मात्र जे अगदी विठुरायाच्या पायाशी असणारं जे पंचपाळा आहे कुंकवाने भरलेला तो मात्र वाऱ्याने अगदी लगेच खाली पालथा होतो त्या मंगळसूत्रावर. आणि मंगळसूत्रावरच्या जे काही त्या रमा अक्षय नावाच्या अगदी मंगळसूत्रावर सगळं कुंकू सांडते आणि विठुरायाच्या गळ्यातील जो काही तुळशींच्या माळाचा हार आहे तर तो अगदी मंगळसूत्रावर खाली पडतो आणि दोघंही आता जड पावलांनी तेथून जायला निघतात आपल्या नात्याचा शेवट करून, विठुरायाला आपलं नातं अर्पण करून. परंतु त्याच वेळेस तेथे गुरुजी येतात. गुरुजींना आता हे सर्व काही चमत्कार समजतो. गुरुजी त्या दोघांना जोरात ओरडतात की थांबा म्हणून. तेव्हा आता ते मंगळसूत्र मात्र गुरुजी उचलून घेतात आणि त्या दोघांना दाखवतात की साक्षात माऊलीने मात्र तुमच्या नात्याचा स्वीकार करून तुमच्या ह्या मंगळसूत्रात आहेर देऊन तुमच्या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हा आता ते मंगळसूत्र गुरुजी मात्र त्यांच्या हातात देतात. रमा ते मंगळसूत्र परत आपल्या हातात घेते आणि अक्षय रमाला आता वेगळा धक्काच बसलेला असतो, कारण विठुरायाला आपलं नातं मोडणं ही मान्य नाही. मग आपल्याला एकत्र यावंच लागेल आणि आपलं हे जे काही पावित्र्याचं मंगळसूत्र आहे तर त्याला विठुरायाने चक्क आशीर्वाद दिला, तो पण कुंकवाचा आहेर करून. आणि आता जी गळ्यातील तुळशींची माळ आहे तर ती सुद्धा. तेव्हा आता दोघं एकमेकांकडे पाहत असतात की नक्की आता काय करायचं. आता काही झालं तरी आपण ह्या नात्याचा शेवट करायला आलो होतो, परंतु विठुरायालाच हे नातं शेवट व्हावं असं इच्छा नाही. मग आता रमाक्षयला मात्र आनंद होत असतो, कारण दोघांच्याही मनातील आता इच्छा पूर्ण झालेल्या असतात की दोघांना वेगळं व्हायचं नाही हे आता दोघांनी कबूल केलेलं असतं. तेव्हा आता अगदी आनंदाने मात्र अक्षय ते मंगळसूत्र आहे तर तो रमाच्या गळ्यामध्ये घालतो आणि रमाची माफी मागतो. त्याच वेळेस आता रमा म्हणते की अक्षय मी कायम तुमची होती आणि तुमचीच राहणार आहे, पण तुम्हाला सुद्धा मी इतकं प्रेम समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही कधीही माझं प्रेम समजून घेतलेलं नाही. तेव्हा आता लगेच रमा इतकी खुश होते. रमा म्हणते की अक्षय आपण वेगळं होण्यासाठी काय काय केले काय काय नाही, पण आज विठुरायांच्या आशीर्वादाने मात्र माझे डोळे उघडले, कारण आपण कधीही वेगळं नाही होऊ शकत. आता जे काही आहे ते विठुरायालाच मान्य आहे. म्हणून रमाने अक्षय खूप खुश होतात आणि खुश होऊन मात्र आता जे काही ते मंगळसूत्र आहे तर ते एकमेकांच्या गळ्यामध्ये घालून ते विठुरायाचा आशीर्वाद परत कसे मिळवतात हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.